नमस्कार. आपण पाहत आहात बहुजन आवाज न्यूज चॅनल. सुरवसे हायस्कूलमध्ये रक्षाबंधनाचा सोहळा साजरा. सोलापूर होडगी रोडवरील सुरवसे हायस्कूलमध्ये रक्षाबंधनाचा उत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या प्रशालेच्या प्राचार्या उज्ज्वलाताई साळुंके, तर प्रमुख मान्यवर उपस्थिती होती श्याम पाटील यांची. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व विद्यार्थी प्रतिनिधींना औक्षण करून पेढा भरून राख्या बांधल्या व विद्यार्थ्यांनी बहिणींना शैक्षणिक उपयोगाची ओवाळणीही दिली. त्यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षा उज्ज्वलाताई साळुंके यांनी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्याम पाटील यांनाही राखी बांधून पेढा भरवला. यावेळी विद्यार्थिनींनी स्वहस्ते बनवलेल्या आकर्षक राख्यांचे प्रदर्शनही मांडण्यात आले. प्रमुख पाहुणे श्याम पाटील यांनी रक्षाबंधनाचे महत्त्व सांगितले, तर अध्यक्षीय मनोगतातून साळुंके मॅडम यांनी झाडालाही राखी बांधून त्यांचे संरक्षण करूया असा पर्यावरणवादी संदेश दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रावणी लोखंडे यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार आरती काटीकर यांनी मांडले. यावेळी प्रशालेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो आणि माझे लाडके शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी, तुम्ही तर लाडके आहातच, पण हे जास्त लाडके आहेत. कसं असतं ना, मुलींसाठीचा सर्वात आवडता सण रक्षाबंधन, राखी पौर्णिमा, भाऊबीज, नागपंचमी, जेवढं काही आम्हाला नटायला फटायला येईल किंवा ह्या मंडळींकडून आपल्याला काही गिफ्ट घेता येतील, त्याच्यासाठी आपला एक आवडीचा दिवस असतो. परंतु रक्षाबंधन याचा अर्थ रक्षा म्हणजे एखाद्याला राखण करणे किंवा त्याला सांभाळून घेणे, आणि बंधन म्हणजे बांधणे. आपण राखी भावालाच बांधतो असं नाही, राखी झाडाला पण बांधतो. राखी आपल्याला वाटलं की नाही, ही व्यक्ती खरंच माझ्यासाठी चांगली आहे, माझ्या दृष्टीने योग्य आहे, ही कायम आयुष्यात माझ्या पाठीशी उभं राहील, तर त्याला आपण भाऊ मानायचंय आणि राखी बांधायची. फक्त मुलांनाच भाऊ मानून राखी बांधायची का? नाही, मुलींनी मुलीला सुद्धा राखी बांधू शकता. कारण मैत्रिणी एकमेकींचं रक्षण करत असतात. वेळ प्रसंगी भांडायला कुणी तर लगेच माझी मैत्रिणी म्हणून उभं राहतो की नाही आपण, मग काय आपण रक्षाच करतो की तिची. त्यामुळे आपण ज्याची रक्षा करायची किंवा जे आपली रक्षा करतात तशाने एकमेकांना हे सूत्र बांधायचं असतं, राखी, त्याचं नाव आहे, हे लक्षात घ्या. मग आता पूर्वीच्या काळी रेशमी धागा असायचा, त्याला नंतर वेगवेगळं स्वरूप येत गेलं, आणि मग छान आता वेगवेगळ्या चांदीची राखी आहे, सोन्याची राखी आहे, आणि सगळ्यात छान म्हणजे आपण हाताने बनवलेली राखी आहे. त्याच्यामध्ये हस्तकला पण येते, आणि अशा छान छान उपक्रमातून आपल्यातील कलागुण पण दिसेल. तुम्ही किती सुंदर राख्यांचे प्रदर्शन घडवले बघा बरं, हे तुम्हीच बनवलंय ना, किती कौतुक आहे तुमचं बघा बरं. एकदा स्वतःसाठी छान टाळे वाजवा एक साथ. आता महत्वाचा मुद्दा आला, आजचे प्रमुख पाहुणे. जसं मी नोकरीला लागले तसा श्याम आमचा होता, आणि कसा माहितीये का, श्याम असा बारीक होता आणि उंचीला कमी असल्यामुळे 9वी 10वीच्या मुलात दिसतच नव्हता. हा आणि अंबादास मामा माहितीये तुम्हाला, माहित नसेल तर तिकडाला कळेल. हा, हे दोघं जण असायचे, दोघंही तेवढे छोटे छोटे असे, अगदी ओळखायलाच येत नव्हते हे विद्यार्थी आहेत का आपले बांधव आहेत. तेव्हापासून ते आतापर्यंतचा हा ऋणानुबंध असाच आलेला आहे. यांच्यासोबतच आहे का? नाही, सगळ्यांसोबत छान नातं जोडलेलं आहे आमचं.
तुम्ही बघितलं असेल आपल्या शाळेमध्ये की आपल्या शाळेमध्ये एकमेकांना ताई माई म्हणून आपण हक्का मारतो, शिक्षकांना सुद्धा. का तरी आपण एक घरात आहोत असं आपल्याला वाटलं पाहिजे. एक आपली ही सुरवसे हायस्कूल म्हणजे एक छोटंसं कुटुंब आहे आणि या कुटुंबामध्ये मग आपल्या घरात कसे प्रत्येक वेगवेगळे घटक असतात तसे हे सगळे शिक्षक आहेत आपले. मग ते कधी तुम्हाला रागवतील, कधी गोड बोलतील, कधी समजावून सांगतील, कधी रपाटे देतील, कधी धपाटे देतील, काही सांगता येत नाही. कारण काय असतं शेवटी पर्याय नाही आम्हाला. पण आपण या रक्षाबंधनानिमित्त एक असा प्रण करूया की ज्या ठिकाणी जर आपल्यातल्या कोणाला त्रास होत असेल तर आम्ही त्या ठिकाणी खंबीरपणे उभं राहू. भलेही राखी बांधलेली असो किंवा नसो, आम्ही भाऊ बहीण या नात्याने एकमेकांशी चांगल्या भावनेने वागू आणि त्यामुळे भांडणं कमी होतील आपली. बरोबर आहे? किमान आपण एकमेकांकडे बघताना तरी चांगलं बघितलं तरी हसू येतं. थोडंसं गालात हसायचं, जास्त हसायचं तर लोक वेडं म्हणतात. थोडंसं हसायचं फक्त.